तर महाराज आपण हे जो मंदिर आहे बालाजी मंदिर, तर बालाजी मंदिरविषयी आपण आमच्या भक्तांना माहिती सांगा. हा मंदिर कधीचं आहे आणि या मंदिराचा इतिहास काय आहे, भूगोल काय आहे? हे मंदिर कमीत कमी निजामकालीन आहे आणि कमीत कमी 200 वर्षापूर्वीचं आहे. हे अशी नोंद गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्याकडे आहे अशी माहिती त्यांच्याकडूनच मिळालेली आहे. हेमाडपंथी जुनं मंदिर असून बरेच लोकांची गर्दी शुक्रवारी जमते. अच्छा, तर हा जो मंदिर आहे हा मंदिर म्हणजे भक्ताला पावणारा म्हणतात, याच्या मागचं काय कारण आहे? हे भक्तांकडूनच त्यांच्या अनुभवावरून कळालेलं आहे की पावणारा आहे म्हणून, आणि जागृत आहे, बरेच भक्तांना पावतो. तर ह्याच्यापूर्वीचे पुजारी कोण होते आपल्या मंदिरामध्ये? ह्याच्यापूर्वी माझे वडील होते, त्यापूर्वी माझे आजोबा होते, त्यापूर्वी आजोबांचे भाऊ होते. असं करता करता माझी 7वी पिढी आहे. 7वी पिढी म्हणजे जवळपास 200 वर्षाचा कालावधीत माझ्या माहितीस्तव ही 7वी पिढी माझी आहे. ही 7वी पिढी आपल्या मंदिराची आहे. हां. तर आपण जो आता इथं महाराज म्हणून काम करतो, तर आपल्याला नेमके ह्या मंदिराच्या विषयी काय काय अनुभव आहेत? आपले अनुभव सांगा. अनुभव काही नाही, जी कोणती आपली इच्छा बोलतो ते पूर्ण होते. आणि एखादं काम मंदिराचं असेल, मंदिराविषयी करायचं असेल, उदाहरणार्थ परवा गळत होतं मंदिर, हे मधून पाणी येत होतं, सगळं साचत होतं सगळं पाणी. तर ते मी करण्याविषयी भरपूर हे होतो की कसं होईल, काही नाही, भरपूर खर्च होईल. पण अचानकपणे देवानेच ते सगळं काम करून घेतलं. एकाने आले की मी करून देतो म्हणाले, आपल्या इथले जवळचेच आहे, आणि ते काम पूर्ण झालं. असे मला भरपूर अनुभव आलेले आहेत. अच्छा, मंदिराचे. तर मला एक सांगा की हा जो मंदिर आहे, मला ते वाटतं देगलूर किंवा नांदेड जिल्ह्याच्या परिसरामध्ये एवढं जुनं कुठलंच मंदिर नसेल कदाचित. नाही आहे. अशी नोंद आहे की पहिल्यांदा धोंडा महाराज मठ झाला, त्यानंतर 1 वर्षानंतर ह्या मंदिराचं काम सुरुवात झालं, अशी माहिती चंद्रशेखर महाराज यांच्याकडून मिळालेली आहे. अच्छा, तर आता नेमकं आपलं कार्य कसं चालू आहे? व्यवस्थित चालू आहे. सकाळी 6 ते 10 मंदिर उघडं असते, पूजा वगैरे व्यवस्थित होते. संध्याकाळी पण 2 टाईम पूजा होते. 2 टाईम. तर शुक्रवारचा काय आपल्याला अनुभव येतो? नेमकं शुक्रवारच्या दिवशी नेमकं काय होतं? शुक्रवारच्या दिवशी बालाजीचा वार आहे, त्या दिवशी पावन होतो बालाजी. अच्छा, आणि भक्ताला प्रसन्न होतं, भक्तांची गर्दी होते त्या दिवशी. तर आपण भक्तांना किंवा देगलूर तालुक्याच्या परिसरातल्या लोकांना काय आवाहन कराल मंदिराच्या बाबतीमध्ये? काही नाही, अशीच सेवा घडत राहो आमच्याकडून किंवा तुमच्याकडून, आणि अशीच गर्दी होत जाईल. खाली उतर बेटा. मैं देते तुला. माझ्यासाठी पण ठेवा. दीदी फिरू घालते तुला. पप्पी घे ना, पप्पी घे. आता म्हणा हॅलो 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 हॅलो. माईक चेक हॅलो. माईक चेक हॅलो 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 हॅलो.
तर आपण बालाजी मंदिर येथे आहोत आणि आपण काही भक्ताला आलेले अनुभव त्यांच्याशी आपण शेअर करणार आहोत. तर आपण आपलं नाव आणि आपल्याला काय अनुभव आहेत बालाजी मंदिर. नमस्कार, माझे नाव पल्लवी रेखावार. माझे सासर देगलूर आहे, पण आम्ही मुंबईला असतो. पण जेव्हा जेव्हा आम्ही देगलूरला येतो सासरी, तेव्हा शुक्रवारी बालाजी मंदिरात नेहमी येतो. खूप प्राचीन काळातलं 200 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. इथे जे इच्छा आपण बोलतो ते पूर्ण होतातच आणि इथे मन प्रसन्न होतं. नवरात्रामध्ये ब्रह्मोत्सव पण खूप मोठ्या उत्सवाने साजरा करतात. तर आपण आज बालाजी मंदिर येथे आहोत आणि आपण पाहणार आहोत त्या भक्तांना इथले आलेले अनुभव. तर आपलं नाव आणि आपल्याला जे काय अनुभव आले बालाजी मंदिर देगलूरचे, तर आमच्या भक्तांना सांगा. नमस्कार, माझे नाव योगेश रेखावर आहे. मी प्रॉपर देगलूरचाच आणि सध्या राहायला मुंबईमध्ये आहे. बालाजी मंदिर हे खूप पुरातन आहे आणि मी आजोबापासून म्हणजे लहान असतानापासून नियमित येत असतो. आणि ह्या मंदिरात आले की एक वेगळीच एक ऊर्जा जाणवते आपल्याला आणि इथे आल्यावर एक वेगळाच आनंद येतो. आणि दुसरं म्हणजे इथे बरेच जण जे इच्छा मागतात ते इच्छा पूर्ण होतात अशी एक प्रथा आहे, म्हणजे लोकांना असा अनुभव आहे. आणि दुसरं सांगायचं म्हणजे इथले जे उत्सव वगैरे असतात जसे ब्रह्मोत्सव वगैरे हे खूपच आनंददायी आणि खूप उत्साहाने आणि जे पुरातन काळातील जे आपली संस्कृती आहे त्याप्रमाणे साजरी केली जाते. धन्यवाद. आपल्याला बालाजी मंदिर देगलूर इथले अनुभव काय असतील तर सांगा आमच्या भक्तांच्या. नमस्कार सर, माझं नाव ठाणेकर प्रमोद खुशालराव पाटील. मी 10 वर्षापासून इथं देगलूरला मंदिरात डेली शुक्रवार, दसरा अशा नित्य कार्यक्रम सहभागी होतो. आणि इथं आल्यानंतर एकदम मन प्रसन्न होतं आणि त्याच्याबद्दल इथं काही आपण मनोइच्छा पूर्ण केलं की 100% इथे ह्या मंदिरात बिलकुल यशस्वी होते माणूस. माझे काही बरेच असे अडचणी आलते, मी ते हे केलो ते माझे 75% काही मागण्या बरोबर कृपेची मान्य केलेल्या. नमस्कार, मी बालाजी मंदिर येथून बोलत आहे देगलूर. माझं नाव प्राची प्रशांत एरावार. हे बालाजी मंदिर नवसाला पावतो. तर आपले बालाजी सर्वप्रथम मी लक्ष्मी व्यंकटेश्वरा नमन करून बालाजी मंदिरातील अनुभव तुमच्यासमोर आता व्यक्त करत आहे. बालाजी मंदिर हे पुरातन काळापासून आमच्या मडगली येथे असलेलं हे बालाजी मंदिर अतिशय सुंदर, पवित्र, रमणीय. या ठिकाणी आम्हाला प्रत्येक गोष्टीचा अनुभव, विशेषतः म्हणजे आम्ही लहानपणापासूनच बालाजी मंदिरामध्ये आमच्या वयाच्या 7-8 वर्षापासून आम्ही इथे बालाजी मंदिरात येतो. बालाजी मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथं दीपोत्सव होतो. दीपोत्सव जो कालावधी आहे कोजागिरी पौर्णिमेपासून आपण दीपोत्सव इथे साजरा होतो आणि त्या दीपोत्सवाच्या काळामध्ये भजन वगैरे असे अनेक उपक्रम त्या बालाजी मंदिरामध्ये होतात. इथले जे मुख्य अर्चक आहेत मनोहर महाराज जोशी, हे अतिशय विद्वत असून बालाजी मंदिराच्या उन्नती व प्रगती करता बरेच गोष्टी त्यांनी इथं साकारल्या आहेत. त्यांच्या या काळामध्ये कीर्तन सेवा, दीपोत्सव असे विविध उपक्रम, नवरात्र उत्सव हे इथे राबवले जातात. दर शुक्रवारी येथे भक्तगण आजूबाजूच्या शहरातून, खेड्यापाड्यातून येथे दर्शनासाठी बालाजी मंदिरामध्ये दर शुक्रवारी हे येत असतात. बालाजी मंदिरामध्ये आल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचा अनुभव आम्हाला आतापर्यंत अनुभव आला. मनोहर महाराजांचे वडील जे आहेत भावनदास महाराज, त्यांचाही आम्हाला सहवास चांगला लाभलेला आहे. आमच्या लहानपणापासून त्यांचा सहवास लागलेला आहे. आणि आता मनोहर महाराज एकतर विद्वान ब्राह्मण असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रगती करता ते अथोनात प्रयत्न करत आहेत.
अशा प्रकारे हे बालाजी मंदिराचे आपल्याला काही गोष्टी आपल्याला हे सांगता येतात. Kita